बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील आणखी 1419 रहिवाशांचा लवकरच नव्या घरात गृहप्रवेश होणार आहे। या रहिवाशांना डिसेंबर अखेरपर्यंत नव्या घराचा ताबा देण्यासाठी म्हाडानं कंबर कसली आहे। त्या दृष्टीनं उर्वरित 6 विंगमधील अंतर्गत आणि फिनिशिंगची कामं वेगानं सुरू आहेत। रेल्वे रूळ आणि सिग्नल दुरुस्तीच्या कामकाजासाठी आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मेगा ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही लोकल 20 मिनिटं उशिरानं धावतील। माटुंगा ते मुलुंड आणि ठाणे ते वाशी नेरूळ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे। तसंच पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते भाईंदर स्थानकादरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। पावसाळ्यातील विश्रांतीनंतर माथेरानची राणी पुन्हा एकदा झोकात धावणार आहे। दसरा त्यानंतर दिवाळीचाही मुहूर्त हुकलेली टॉय ट्रेन आता 1 नोव्हेंबरला प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल अशी घोषणा प्रशासनानं केली आहे। राज्यातील वाळू तुटवडा पुढील पंधरवड्यात मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। महसूल खात्यानं 350 वाळू घाटांच्या लिलावाची तयारी केली असून सध्या राज्यभरात 500हून अधिक वाळू साठे उपलब्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। गेल्या 8 दिवसात ऐन विमान प्रवासादरम्यान मोबाईल पॉवर बँकचा स्फोट झाल्याच्या 2 घटना घडल्या। त्यानंतर आता डीजीसीए विमानातून पॉवर बँक नेण्यावर बंदी घालण्यात येईल का याचा विचार करतंय। या संदर्भात नवीन नियमावली आणण्याचे संकेत दिले आहेत। वांद्रे वर्सोवा सीलिंग प्रकल्पाच्या कामांना पावसाळ्यानंतर गती मिळाली। एमएसआरडीसी आता वर्सोवा, जुहू, काटर रोड आणि वांद्रे या 4ही दिशांनी समुद्रातील कामांना सुरुवात केली आहे। त्यामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मदत होणार आहे। कोल्हापूर ते कलबुर्गी या मार्गावरून विशेष रेल्वे धावणार आहे। याचा फायदा 2 राज्याच्या 4 जिल्ह्यातील शेकडो प्रवाशांना झालाय। शिवाय या विशेष गाडीमुळे महालक्ष्मीसह गाणगापूरला दर्शनासाठी भाविकांना सहज जाता येणार आहे। भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे। सुनावणीमध्ये राजधानी दिल्लीतील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा केंद्रस्थानी असला तरी त्या प्रकरणात न्यायालय इतर राज्यांबाबत देखील महत्त्वपूर्ण भूमिका घेऊ शकते। त्यामुळे न्यायालयाच्या भूमिकेकडे देशभरातील प्राणीप्रेमींचं लक्ष लागलंय। एल्फिन्स्टन पूल पाडला जातोय पण त्याचं मुख्य पाडकाम रखडलेलं आहे। यंत्रणांमधले मतभेद हे त्याचं मुख्य कारण आहे आणि ते दूर होत नाहीत तोपर्यंत पाडकाम होणार नाही। त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीमुळे पाणीपट्टी वाढीचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडणार आहे। 7 ते 7.5% वाढ करण्याचा प्रस्ताव लेखापाल विभागानं जलअभियंता विभागाला सादर केलाय। मात्र यावर अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही। दिवाळी संपल्यानंतर पुण्यामध्ये वाहतुकीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे। हजारो कामगार विद्यार्थी पुण्यात परत येत आहेत। सणानंतरच्या गर्दीचा अंदाज घेत पुणे वाहतूक पोलिसांनी प्रमुख महामार्गावर संभाव्य गर्दीबद्दल वाहन चालकांना इशारा दिलाय। पुण्यात उद्यापर्यंत वाहतूक अलर्ट देण्यात आलाय। पुण्यातून जाणाऱ्या 3 मोठ्या महामार्गांवर भयानक ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे। व्हॉट्सअॅपवर कोणाचं स्टेटस बघणार असाल तर आता तिथे जाहिराती बघण्याची तयारी देखील ठेवावी लागणार आहे। कारण व्हॉट्सअॅपच्या नव्या अपडेटनुसार आता स्टेटस आणि चॅनल्समध्ये सुद्धा जाहिराती दिसतील। मेटा कंपनीनंही याला दुजोरा दिलाय। कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीतील वनक्षेत्रात सुरू असलेल्या हत्तीपकड मोहिमेत मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय। या धरपकड मोहिमेवर तातडीनं बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल झाली आहे। मुंबई शहर आणि पूर्व आणि पश्चिम उपनगर मिळून सुमारे 67 ठिकाणी मुंबई महापालिकेनं छठ पूजेसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। तसंच स्वच्छ आणि सुरक्षित असं एकूण 148 कृत्रिम विसर्जन तलाव किंवा टाक्यांची सुविधा देण्यात आलेली आहे। तसंच तात्पुरत्या स्वरूपात 403 चेंजिंग रूम उभारण्यात आले। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे। ही परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 रोजी देशातील 132 शहरांमध्ये होणार आहे। मुंबईतील महत्त्वाचं पर्यटन स्थळ आणि मच्छीमार व्यवसाय केंद्र असलेल्या वरळी कोळीवाडा समुद्र किनारा वर्षभर चकाचक राहणार आहे। यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं नुकतीच नवीन कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे। त्यासाठी वर्षाला 1.44 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। मासिक आणि वार्षिक टोल पासची माहिती देण्यासाठी टोल प्लाझावर माहिती प्रदर्शित केली जाईल असं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं शुक्रवारी जाहीर केलं। महावितरणानं ग्राहकांच्या सेवेसाठी अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिलाय। आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचा वापर करून विजेच्या मागणीच्या अचूक अंदाजासाठी आणि व्यावसायिक विश्लेषण करण्यासाठी महावितरणानं केलाय।
अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील आठवड्यातील बुधवारपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आलाय। कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय। यंदा वार्षिक सरासरी देखील न ओलांडलेल्या पावसानं ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये जोर वाढवला। सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून परतीचा प्रवास करणारा पाऊस यंदा ऑक्टोबर महिना संपत आला तरी देखील मुक्काम हलवण्याचं नाव घेईनासं झालंय। या अवकाळी पावसामुळे भातपीक धोक्यात आलं असून काहींची कापणी देखील खोळंबलेली आहे। हवा प्रदूषणाबाबत सतत चिंतेत असतानाही आपण दिवाळीच्या जल्लोषात फटाके फोडतो आणि हवा आणखी बिघडवतो आणि दिवाळीनंतर सर्दी, खोकला यासारख्या आजाराला आमंत्रण देतो। यंदा मात्र ऐन दिवाळीतच पाऊस आल्यानं वाढलेलं हवा प्रदूषण लगेचच पूर्णतः विरून गेलं आणि सर्वत्र स्वच्छ हवा अनुभवायला येते। दिल्ली एनसीआरमध्ये वायू प्रदूषण सातत्यानं वाढतंय। शनिवारी दिल्लीतील आनंद विहारमध्ये AQI पातळी 412 नोंदवली गेली आहे, ज्यामुळे प्रदूषण पातळी गंभीर श्रेणीमध्ये आलेली आहे। अनेक भागात हवेची गुणवत्ता खराब आहे। भारतात आता श्वास घेणं देखील जीवघेणं होत चाललंय। स्वीडनमधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटच्या एका नव्या अहवालानुसार 2009 ते 2019 या काळात वायू प्रदूषणामुळे देशात तब्बल 38 लाख लोकांचा मृत्यू झालाय। तसंच लहान आणि औद्योगिक शहरं आता नवीन प्रदूषण हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत राहावी यासाठी स्मार्ट सिटी प्रशासनानं नियोजन केलं असून लवकरच 34 नवीन ई-बस शहरात दाखल होणार आहेत। त्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचं काम जाधववाडी येथील बस डेपोमध्ये अंतिम टप्प्यात पोहोचलंय। अमरावती येथील विमानतळावरून अलायन्स एअरलाईनच्या अमरावती ते मुंबई विमान सेवेच्या वेळेमध्ये बदल होणार आहे। सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे 4 दिवस आठवड्यातून मुंबईसाठी विमान सेवा असणार आहे। त्या अनुषंगानं अलायन्स एअरलाईनच्या संकेतस्थळावर वेळेत बदल करण्यात आले। डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच अश्वप्रदर्शन भरवलंय। या अश्वप्रदर्शनाला संपूर्ण भारतातून अश्वप्रेमींचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय। भारतात अनेक मातब्बर घराणी आहेत, पण अश्वांचं संगोपन प्रेमानं करणारे फारच कमी लोक आहेत। अश्वप्रेमाचा नादच वेगळा असून तो करताना दुसरं कोणतंही नाद लागत नाही, असं मिश्किलपणे धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले। अकलूजमधल्या अश्वप्रदर्शनाला हैदराबादच्या नवाबांनी देखील हजेरी लावलेली आहे। भारतभरातून अश्वांचं संगोपन करणारे स्टड फार्मचे मालक या अश्वप्रदर्शनात आले। चांगल्या प्रकारच्या मारवाडी जातीच्या अश्वांची निर्मिती व्हावी हा अश्वप्रदर्शन भरवण्याचा हेतू असल्याचं प्रदर्शनासाठी आलेले निरीक्षक सांगतायत। नागपूर महापालिकेनं हेल्दी स्ट्रीट नेटवर्क उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। या उपक्रमांतर्गत झाशी राणी चौक ते अंबाझरी तलावापर्यंतच्या 11 किलोमीटर मार्गाचं हेल्दी स्ट्रीटमध्ये रूपांतर केलं जाणार आहे। यात मुख्य 9.5 किलोमीटर कॉरिडॉर सोबत 1.5 किलोमीटर जोड रस्त्यांचा समावेश राहणार आहे। अमरावती जिल्ह्यातल्या वडाळी वनपरिक्षेत्रालगत असलेल्या महादेव खोरी परिसरातील मंगलधाम आणि गौतमनगर भागात बिबट्याची मादी 2 पिल्लांसह फिरत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय। नागरी वस्तीमध्ये बिबट्या फिरत असल्यानं स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे। रात्रीच्या वेळेस घराबाहेर न पडण्याचं आवाहन वनविभागानं नागरिकांना केलंय। ऐन भात कापणीच्या महत्त्वाच्या टप्प्यात कोकणात विशेषतः कुडाळ तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजावर अस्मानी संकट उभं ठाकलंय। हातातोंडाशी आलेलं भात पीक वाया जाण्याची भीती असल्यानं शेतकरी हतबल झालाय। शासनानं या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन मदत जाहीर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। चोपडा शहरासह परिसरात पावसानं हजेरी लावल्यानं ऑक्टोबर हिटचा सामना करणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे कोरडवाहू शेतकऱ्यांनी ज्वारी आणि हरभरा पेरणी केल्यानं त्यांनाही पावसाचा फायदा झालाय। पालघरच्या विक्रमगड आणि मोखाडा तालुक्यात पावसानं हजेरी लावली। सततच्या पावसानं भात शेतीचं नुकसान केलं असून शेतकऱ्यांच्या उरल्या-सुरल्या आशेवर पाणी फिरवलंय। यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलाय। पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी राज्यातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येचा विचार करून रेल्वे प्रशासनानं सोलापूर मिरज आणि मिरज लातूर या मार्गावरून विशेष गाड्या चालवण्याचं घोषित केलंय। 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या काळामध्ये रेल्वेच्या 36 विशेष फेऱ्या चालवल्या जाणार आहेत। धाराशिव शहरातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या अंतर्गत रस्त्याच्या 117 कोटींच्या कामाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामावरील स्थगिती उठवत या कामाचे कार्यारंभ आदेश देण्याचे आदेश दिले। महिला डॉक्टरच्या पीडित कुटुंबियांची भाजप आमदार सुरेश धस यांनी भेट घेतली। या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी आणि SIT स्थापन करावी या मागणीचा पुनरुच्चार धस यांनी केला।
फलटणच्या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं दखल घेतली असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. पोलीस आरोपींविरोधात लवकरच आरोपपत्र दाखल करतील असा विश्वास खासदार उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केला आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआयच्या समाप्ती अहवालात रिया चक्रवर्तीला क्लीन चिट देण्यात आलेली आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर केलाय. गेल्या 24 तासात रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी संबंधित लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश असून अद्याप 5 मृतांची ओळख पटलेली नाही. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ बस स्थानकातून एका 5 वर्षाच्या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. या प्रकरणी तातडीनं तपास करत आरोपी मुन्ना ठाकूर याला पोलिसांनी अटक केली आहे. हिंगोली शहरात नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं व्यापारी आणि नागरिकांना धमकावलं जातंय. कुठली तरी चौकशी लावू अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केलाय. मात्र भाजपला जशास तसं प्रत्युत्तर देणं माहीत असून अशांना जागा दाखवून देऊ असं आमदार मुटकुळे यांनी सांगितलं. सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजप कमळ चिन्हावर स्वबळावर लढवून सत्ता आणण्याचा प्रयत्न करणार आहे. अक्कलकोट भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोट तालुक्यात महायुती न करता निवडून येण्याचा निर्धार केलेला आहे. मित्रपक्ष जर म्हणत असेल की कोण उभं राहतं आणि कसं उभं राहतं बघून घेऊ, तर असं नाही चालणार आहे बाबा. आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात हे मान्य करावं लागेल असा थेट इशारा भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी दिलाय. अंगावर येईपर्यंत मी काही म्हणणार नाही, मात्र आलं अंगावर तर घेतलं शिंगावर. एवढा कार्यक्रम करण्यासाठी हिंगोलीवासियांनी तयार राहावं असा इशारा देखील त्यांनी दिलाय. मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा डौलानं फडकवण्यासाठी शिवसेना सज्ज झाली असून जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा भव्य निर्धार मेळावा 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगर महापालिकांच्या निवडणूक वेगवेगळ्या तारखांना होणार असल्या तरी तिन्हींची मतमोजणी एकत्र होणार का की वेगवेगळी याबाबत उत्सुकता असताना एक निवडणूक झाली की लगेच तिचा निकाल हेच सूत्र राज्य निवडणूक आयोगाकडून स्वीकारलं जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशव्यापी स्तरावर मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेचा पहिला टप्पा सुरू करण्याची शक्यता आहे. त्यात 10 ते 15 राज्यांमध्ये ही मोहीम राबवली जाईल. महायुती म्हणून लढवण्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये जुंपलेल्या स्वबळावर लढा अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं राष्ट्रवादीचे मंत्री भरणे यांनी म्हटलेलं आहे. तर भाजप देखील स्वबळावर लढण्यास तयार असल्याचं प्रत्युत्तर भाजप आमदार राणा पाटलांनी दिलंय. लखनौच्या सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्टेशनमध्ये एका आरोपीला पोलीस कोठडीतून सोडण्यात आल्यामुळे संतप्त झालेल्या जमावानं गोंधळ घातला आणि तिथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी झटापट झाली. गुजरातमधील वडोदरा इथे काही लोकांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 14 ऑटो रिक्षांची तोडफोड केली आहे. मंजलपूर परिसरातील तोडफोडीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. गुजरातमधील भावनगरमध्ये एक ऑटो रिक्षा समुद्राच्या पाण्यात अडकली. तिथे आलेल्या एका पर्यटकानं जबरदस्तीनं रिक्षा पाण्यात नेण्यास सांगितलं, जिथे रिक्षाची चाकं वाळूमध्ये अडकली असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला इथे सुरू असलेल्या फ्लाइंग फेस्टिवलमध्ये लँडिंग करताना एका पॅराग्लायडरचा अपघात झाला. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या बचाव पथकानं पॅराग्लायडरला वाचवलेलं आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढची बातमी पाहूयात. मुंबई महापालिकेमध्ये जागा वाटपावरून महायुतीतल्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी भाजपनं 150+ नारा दिलाय, तर शिंदेंच्या शिवसेनेनं जागा वाटपात 50-50 फॉर्म्युल्याची मागणी केलेली आहे. या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचं मोठं आव्हान भाजप आणि शिवसेनेसमोर असेल. पाहूयात. बीएमसी साठी भाजपचं 150+ टार्गेट. महापालिकेत वर्चस्वासाठी भाजपचं मिशन. शिवसेनेचा मात्र 50-50 जागांसाठी आग्रह.
आगामी महापालिका निवडणुकांसाठी आतापासूनच सर्वच पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर आपला झेंडा फडकवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या 84, भाजपच्या 82 जागा, काँग्रेस 31 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9, मनसेच्या 7 नगरसेवक निवडून आले होते. माननीय देवेंद्र फडणवीसजी एवढंच सांगितलं की माननीय एकनाथ शिंदेजी, अजितदादा आणि देवेंद्रजी बसून महायुतीमध्ये जे सीट्स फायनल होतील त्या सीट्स आम्ही अंतिम करू. शेवटी मागणी राहणार आहे. भाजप काही मागेल, एकनाथ शिंदेजी मागतील, अजित पवारजी मागतील. हा आकडा मागणीचा 200-300 होईल, पण शेवटी जेवढ्या सीट आहेत तेवढ्याच लढाव्या लागतील. त्यामुळं तेवढ्याच लढणार आहोत, पण मागणी तर येणारच आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दिमागदार यशानंतर महायुतीनं आणि त्यात विशेषतः भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय. अशातच महायुतीत जागा वाटपातही भाजप मोठा भाऊ असणार हे स्पष्ट झालंय. मुंबई महापालिकेत महायुती म्हणून निवडणूक लढवतानाच मुंबई महापालिकेसाठी भाजपनं 150+ टार्गेट ठेवलंय. 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. शिंदेंच्या शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. सत्ताधारी जागा वाटपाबाबत मात्र आत्ताच पत्ते उघड करण्यास तयार नाहीत. महायुतीचे नेते जागा वाटपाबाबत योग्य निर्णय घेतील असा दावा सत्ताधारी करतायत. शेवटी कार्यकर्ते असतात, त्या भागातले नेते असतात. हे स्थानिक स्वराज्य संस्था ही निवडणूक जी आहे ही ग्रासरूटची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांनाही वाटत असतं की या निवडणुका लढलं पाहिजे. परंतु शेवटी अंतिम निर्णय वरिष्ठ घेत असतात आणि एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला महायुतीच्या की मग ते कार्यकर्ते फॉलो करत असतात. कारण आम्ही शिस्तीने चालणारे, शिस्तीने वागणारे सगळे लोक आहोत. भारतीय जनता पार्टीनं जास्तीच्या जागा लढाव्यात हा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. आमच्या कमकुवत जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु हा 150चा आकडा तुम्हाला कोणी दिला मला कल्पना नाही. अशा प्रकारचं कुठल्याही आकड्यावर निश्चिती झाल्याचं मला तरी माहीत नाही. जे होईल ते एकनाथ शिंदेसाहेब, अजितदादा आणि देवेंद्रजींनी आमचा पक्ष प्रदेशाध्यक्ष यांच्यामध्येच त्या ठिकाणी जो आकडा फायनल होईल तो खरा महायुतीचा आकडा असेल. दरम्यान मुंबई महानगरपालिकेत 50-50 जागा वाटपाचा फॉर्म्युला असावा अशी शिवसेनेची मागणी आहे. मुंबई, नाशिक, पुणे, पालघर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई येथे महायुती व्हावी अशी शिवसेनेची इच्छा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यास भविष्यातील निवडणुकीबाबत त्याचा परिणाम होण्याची शक्यता शिवसेनेकडून वर्तवली जाते. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती होण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेनेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की 50-50% जागा ह्या जर असेल, तसा जर वाटा मिळाला तरच आम्ही युती करण्यासाठी तयार आहोत. त्यामुळे आता युती होते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. भाजपनं ठेवलेलं 150+ टार्गेट तर शिवसेनेकडून ठेवला जाणारा 50-50 जागा वाटपाचा फॉर्म्युला यावरून महायुतीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. आणि याचवरून विरोधकांनी महायुतीवर आणि विशेषतः शिवसेनेवर टोले हाणले आहेत. मला असं वाटतं त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो पाहता भारतीय जनता पक्ष 150+ नारा देईल, एकनाथ शिंदे गट 120चा नारा देईल आणि अजित पवार किमान 100 जागा मुंबईत जिंकतील, असं एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास दिसतो. आणि मग आम्हाला सगळ्यांना राजकारण संन्यास घेऊन हरिहरी करत केदारनाथला जावं लागेल. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या आपल्याच हाती असाव्यात अशीच प्रत्येक पक्षाची इच्छा आहे. एकीकडे भाजपने 150 जागांची तयारी केलेली असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील 100हून अधिक जागा लढण्याचा निर्धार केलाय. त्यामुळे जागा वाटपाआधीच तयार झालेला हा पेच महायुतीचे तिन्ही नेते कसा सोडवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई महापालिकेच्या जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. तुषार रूपनवर आणि प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात.
हिंगोलीच्या वसमत आणि कळमनुरी तालुक्यातील काही गावात दुपारी 3:37 भूकंपाचे सौम्य धक्के बसलेले आहेत. या भूकंपामुळे कुठलीही हानी झाली नसल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना येत्या 15 दिवसात मदत मिळणार असल्याचं आश्वासन दिलंय. दिवाळीपूर्वी सरकार मदत करणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं, पण ते आश्वासन तांत्रिक कारणामुळे पूर्ण झालं नाही. याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा एकदा ओंकार हत्तीचा धुमाकूळ पाहायला मिळाला. ओंकार हत्ती चक्क झारा पत्रादेवी मार्गावरील इन्सुली इथे दाखल झाल्यानं काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. राज्यातील मुख्याध्यापक संघाचे 64वे वार्षिक शैक्षणिक अधिवेशन कराड येथील वेणुताई चव्हाण महाविद्यालयामध्ये पार पडलं. या अधिवेशनाचं उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झालं. साताऱ्यातील कास तलावात नगरपालिकेच्या वतीनं नव्यानं नौका विहार सुरू करण्यात आला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते नौका विहारचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं सातारकर उपस्थित होते. ओडिशातील मयूरभंजमध्ये एका पिसाळलेल्या जंगली हत्तीनं भर रस्त्यात गोंधळ घातला. रस्त्यावरून जाणाऱ्या बसच्या मागे लागल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. आज छठपूजेचा दुसरा दिवस आहे. या दिवशी निर्जळ व्रत करून गुळखीर आणि फळांचा महाप्रसाद अर्पण केला जातो. इस्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँकमधील एका गावात काही आरोपींनी हल्ला केला. यात अनेक वाहनांना आग लावण्यात आली आहे आणि नागरिकांवर हल्ला केला. हल्ल्यामध्ये 4 जण जखमी झाले. झेलेन्स्की यांनी रशियावर गंभीर आरोप केले. ड्रोन क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केलेला आहे. रशियानं कीववर मोठा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर यात अनेक रशियन नागरिक हल्ल्यामध्ये मारले गेल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. अफगाण सैन्याच्या हल्ल्यांनी हादरलेल्या पाकिस्ताननं कराचीमध्ये अफगाण निर्वासितांची घरं उद्ध्वस्त केली आहेत. पाकिस्तानी पोलीस निदर्शकांवर हल्ले करतायत. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये विश्वचषक खेळण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूचा विनयभंग झालेला आहे. या प्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे.